हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत उपमान प्रमाण. तर फर्स्ट आपण निरुक्ती पाहूया. उपमेयते अनेन इति उपमानम. कोणत्याही प्रसिद्ध वस्तूची उपमान अर्थात सादृश्याने जे ज्ञान होते त्याला उपमिती म्हणतात आणि उपमितीच्या कारणाला उपमान म्हणतात. नॉर्मली आपल्याला माहिती आहे फ्रेंड, आपण जेव्हा कोणाची उपमा द्यायची आहे, जसं आपल्याला नॉर्मली गाय माहीत आहे पण वनगाय माहिती नाही कशी दिसते. पण जर आपण म्हटलं की ती गायीसारखी दिसते तर आपल्याला असं समजतं की म्हणजे गायीची उपमा दिलेली आहे वनगायसाठी, तर ती उपमान आहे. म्हणजे कोणतीही जी प्रसिद्ध वस्तू आहे त्यावरून जे अप्रसिद्ध, आता प्रसिद्ध काय आहे, गाय ही प्रसिद्ध वस्तू आहे, त्याच्यावरून जे अप्रसिद्ध आहे म्हणजे वनगाय प्रसिद्ध नाही तर त्याचे ज्ञान होते सादृश्याने. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी साधर्मता आहे कारण की तिच्यासारखी दिसते म्हणून. तर कोणत्याही प्रसिद्ध वस्तूवरून अर्थात सादृश्याने जे ज्ञान होते त्याला उपमिती म्हणतात आणि त्याच्याच कारणाला उपमान म्हणतात. चरकाचार्यांनी फ्रेंड्स उपमानलाच औपम्य म्हटलेलं आहे. 3 वर्ड लक्षात ठेवा उपमानसाठी. उपमान प्रमाणलाच अतिदेश वाक्य पण म्हणतात, औपम्य पण म्हणतात. 3 कोणकोणते आहेत? अतिदेश वाक्य, उपमान आणि औपम्य. ठीक आहे, चरकने सांगितले आहे औपम्य आणि तर्क संग्रहकार जे आहेत त्यांनी अतिदेश वाक्य हे वर्ड यूज केला होता. नेक्स्ट फ्रेंड, जे न्यायदर्शनकार आहेत पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पौराणिक, चरक आणि सुश्रुताचार्यांनी ह्याला मानले आहे. कोण मानले आहे? न्यायदर्शनकारांनी पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पौराणिक, चरक आणि सुश्रुतने उपमान प्रमाणाला मानले आहे. आणि सांख्यदर्शनकारांनी फ्रेंड ह्याचा इन्क्लुजन प्रत्यक्ष प्रमाणात केलेला आहे. म्हणजे त्यांनी म्हटले की उपमान हा प्रत्यक्ष प्रमाणाचाच पार्ट आहे आणि वैशेषिकांनी मात्र ह्याच्यात अनुमानामध्ये इन्क्लूड केलेले आहे. उपमान प्रमाणालाच कशामध्ये? अनुमानामध्ये. आणि बाकीचे जे आहेत त्यांनी तर मानलं सुद्धा नाही. म्हणजे चार्वाक, जैन, बौद्ध, सांख्य, योग, वैशेषिक यांनी उपमान प्रमाणाचा कुठेच उल्लेख केला नाही, त्यांनी मानले नाहीत. आता आपण लक्षण पाहूया, उपमानाचे लक्षण. तर आपण ऑलरेडी पाहिले की कोणत्याही प्रसिद्ध वस्तूच्या सादृश्याने अप्रसिद्ध वस्तूची समानता दाखवणे, प्रकट करणे म्हणजे उपमान असते. जसे की आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की दंडाने दंडक व्याधी. आता दंडक व्याधी काय आहे हे माहिती नाही पण दंड माहिती आहे आपल्याला. दंड म्हणजे जे लाकूड असते तर त्याच्यावरून दंडक व्याधी. मग ही व्याधी अशी आहे की ज्यामध्ये मनुष्याचे पूर्ण शरीर आहे ना फ्रेंड, ते ह्याच्यासारखे दिसते, लाकडाप्रमाणे. म्हणून उदाहरण दिलेलं आहे दंडाने दंडक व्याधी, म्हणजे उपमा दिलेली आहे. नेक्स्ट उदाहरण आहे धनुष्याने धनुष्स्तंभ. तर आपल्याला धनुष्यबाण माहिती आहे. तर धनुस्तंभ म्हणजे काय असते की ज्यामध्ये रोगाचे पूर्ण शरीर आहे ना ते धनुष्याप्रमाणे स्तंभित होते, तर त्याच्यावरून हे उपमा दिलेली आहे. तर जे चांगले धनुष्यधारी असतात त्यांनी आपल्या लक्ष्यामध्ये कधीच असफल होत नाहीत, म्हणजे नेहमी ते सक्सेसफुल होतात. त्याचप्रमाणे जे कुशल वैद्य आहे ना तर त्यांना पण चांगलं जर आरोग्य प्रदान करण्याच्या आपल्या लक्षात सुद्धा असफल होत नाही जर ते एक्सपर्ट असेल त्या फील्डमध्ये. तर म्हणजे उपमा देऊन सांगितलेलं आहे त्यांनी. नेक्स्ट आपण लक्षण पाहणार आहेत. लक्षणमध्ये दिलेलं आहे प्रसिद्ध वस्तूच्या साधर्म्याने अप्रसिद्ध वस्तूचे ज्ञान होणे त्याला उपमान प्रमाण म्हणतात. म्हणजे कोणती पण प्रसिद्ध वस्तू आहे त्याच्यावरून अप्रसिद्धचे ज्ञान होणे. त्या दोघांमध्ये अनेक धर्म समान असतात. साधर्मता हे वर्ड लक्षात ठेवा. साधर्म्य आणि वैधर्म्य. साधर्म्यता असते, समान धर्म असतात त्याच्यामध्ये, म्हणजे काहीतरी समानता असते म्हणूनच आपण उपमा देतो ना, जसं की गायीवरून वनगायीचे ज्ञान होणे. आता इथे एक स्टोरी सांगितलेली आहे फ्रेंड की एक नागरिक होता, त्याला म्हणजे वनगाय काय असते ते माहिती नव्हतं. वनगाय म्हणजे गवय असते. आता आपल्याला डायरेक्ट जर कुणी म्हणलं गवय म्हणल्यावर आपल्याला काहीच समजत नाही, पण वनगाय म्हणल्यावर आपल्याला समजते यार जी गायीसारखी दिसते ती वनगाय असते. पण गवय म्हणल्यावर आपल्याला समजेल का? नाही. तर फ्रेंड एक मनुष्य होता, त्याला म्हणजे माहिती नव्हतं की म्हणजे नागरिक होता, त्याला माहिती नव्हतं की गवय कशाला म्हणतात. तर एकदा तो त्या जंगलातल्या एका मनुष्याला भेटला. त्यानं नागरिकाला सांगितलं की गवय म्हणजे काय असते की वनगाय म्हणजे जी गायीसारखीच असते तर त्याला गवय म्हणतात म्हणून. मग तो मनुष्य म्हणजे तो जो नागरिक आहे ते एकदा काय केला, जंगलात गेला. मग त्याला दिसलं की यार हे गायीसारखाच प्राणी आहे पण ही तर गाय नाही. मग त्याला समजलं की यार एका माणसाने मला सांगितलं होतं की गवय म्हणजे ते वनगाय असते म्हणजे गायीसारखीच असते पण थोडीशी वेगळी. तर मग त्याला लक्षात आलं लगेच. मग गायीसारखी वनगाय असते हे त्याला आठवलं आणि त्याच्यावरून त्यानं लावलं ट्रिक की ते नक्की वनगाय आहे म्हणून. तर मग ही त्याला उपमिती झाली. उपमिती गाय व वनगाय यांच्या सादृश्य ज्ञानाने होते म्हणून सादृश्य ज्ञान हे उपमान प्रमाण होय. तर सिम्पली फ्रेंड हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे उपमितीकरणम उपमानम. जर तुम्हाला एक पण श्लोक यामधला लर्न नाही झाला ना फ्रेंड तर सिम्पल खूप छोटीशी एका लाईनमध्येच दिलेलं आहे.
उपमितीकरणम उपमानम, उपमितीच्या असाधारण कारणाला उपमान म्हणतात. ठीक आहे, एवढंच आहे. उपमितीच्या असाधारण कारणाला काय म्हणतात? उपमान. आता याच्यात 3 प्रकार सांगितलेले आहे उपमान. कोण सांगितलेले आहे? न्यायकोश, झळकीकर, शास्त्रीकृत ग्रंथकाराने 3 प्रकार सांगितलेले. न्यायकोश, झळकीकर, शास्त्रीकृत ग्रंथकाराने आणि सिद्धांत चंद्रोदय ग्रंथामध्ये हे 3 प्रकार दिसून येतात. सिम्पली 3 प्रकार आहे: सादृश्य धर्म विशिष्ट, असाधारण धर्म विशिष्ट आणि वैधर्म्य विशिष्ट. जे फर्स्ट आहे सादृश्य धर्म विशिष्ट, तर ह्याच्यामध्ये काय राहते? हे वर्ड जशाला तसं लिहायचं. हे थोडं डेफिनेशन हार्ड आहे लर्न करायला, तर तुम्ही काय करा, हा वर्ड आहे ना सादृश्य धर्म विशिष्ट डेफिनेशनमध्ये पण येणार. त्याच्यामध्ये पिंडीचे ज्ञान एवढाच वर्ड ॲड करायचं तुम्हाला. कशाचे पिंडीचे ज्ञान? जसं की गो सादृश्य विशिष्ट पिंडीचे ज्ञान, नावातच आहे. सादृश्य धर्म म्हणजे धर्मामध्ये इथे सादृश्यता आहे, ते पण विशिष्ट प्रमाणे. तर ते दिलेले आहे की सादृश्य धर्म विशिष्ट पिंडीचे ज्ञान, जसे गो सादृश्य विशिष्ट पिंडीचे ज्ञान. गो सादृश्य गवय उपमानात असते, अर्थात सारखेपणा दाखवणारे ते सादृश्य धर्म विशिष्ट उपमान प्रमाण होय. उदाहरणार्थ गायीसारखी वनगाय. नेक्स्ट आहे असाधारण धर्म विशिष्ट. असाधारण धर्म विशिष्ट मध्ये काय आहे? म्हणजे अनकॉमन, जे खूप जास्त स्पेशल असते, खूप स्पेसिफिक आहे असा तो धर्म विशिष्ट. इतरांपेक्षा वैशिष्ट्य दाखवणारा, जसं की आता समजा नाकावर शिंग असलेला गेंडा, तर त्याला खंगमृग म्हणतात. ज्याच्या नाकावर शिंग आहेत असा तो गेंडा. ठीक आहे. आणि वैधर्म्य नावातच आहे. वैधर्म्य म्हणजे डिफरन्सेस, वेगळेपणा दाखवणारा, जसं की अश्व आदिकांपेक्षा वेगळा, पाठीवर विशेष उंचवटा, लांब मान असणारा तो उंट. म्हणजे काहीतरी वेगळेपणा जो दाखवतो. अश्व आदिकांपेक्षा वेगळा, पाठीवर जे उंचवटा आहे, लांब ज्याची मान आहे तो उंट. आणि तिन्ही प्रकारांमध्ये वनगाय, गेंडा आणि उंट याचे ज्ञान होऊ शकते आणि त्यावरून प्राण्यांचा संज्ञासंगी संबंध कळतो. म्हणून उपमान त्रैविध्यवर नेलेले. कोणकोणते? सादृश्य धर्म विशिष्ट, असाधारण धर्म विशिष्ट, वैधर्म्य विशिष्ट. सादृश्य धर्म विशिष्ट मध्ये एक्झाम्पल काय आहे? गायीसारखी वनगाय. असाधारण धर्म विशिष्ट मध्ये गेंडा आणि वैधर्म्य विशिष्ट मध्ये काय आहे? उंट. आणि तर्कसंग्रहकारांनी पण 3 प्रकार सांगितलेले आहे. लेकिन त्यांनी कसं सांगितले? सादृश्याने असादृश्याचे ज्ञान होते, प्रसिद्धने अप्रसिद्धचे आणि वाक्याने वाक्यार्थाचे ज्ञान होते. सिम्पली फ्रेंड, आता बघा, एखादी वस्तू प्रसिद्ध आहे तर त्याच्यावरून आपण अप्रसिद्धचे ज्ञान करू शकतो, सादृश्यावरून असादृश्याचे. आता ह्या दोघांमध्ये ही समानता आहे, तर असा डिफरन्स पण आहे असे ज्ञान होणं, की वाक्याने वाक्यार्थाचं ज्ञान होणं. नेक्स्ट आहे फ्रेंड की हे जे प्रमाण आहे तर त्याला स्वतंत्र प्रमाण का मानले नाही, त्याचं स्पष्टीकरण. तर पहिल्यामध्ये दिलेलं आहे की प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा म्हणजे असं म्हटलेलं आहे की आपण आता गाय तर स्वतः पाहतो ना, प्रत्यक्षपणे पाहतो, तर ह्याचं इन्क्ल्युजन त्यांनी प्रत्यक्ष प्रमाणात का केलं किंवा का केलं नाही याबद्दल दिलेलं आहे. तर प्रत्यक्ष प्रमाणात करू नये, कारण प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा सादृश्य ज्ञानाचे स्मरण होणे याला अधिक महत्त्व असते. आता कोणाला प्रत्यक्ष समोर पाहिलं आपण तर प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा सुद्धा सादृश्य ज्ञानाचे समानता काय आहे त्या ज्ञानाचं स्मरण जास्त इम्पॉर्टन्स आहे म्हणले. म्हणून उपमान प्रमाणाला ज्ञानाच्या प्रति स्वतंत्र कारण मानावे लागते. म्हणून उपमानाला स्वतंत्र माना, त्याला प्रत्यक्षमध्ये इन्क्लूड करू नका असं म्हणणं आहे. का? कारण सादृश्य ज्ञानाला जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे म्हणून. सेकंड दिलेलं आहे की याला अनुमानात इन्क्लूड का केलेलं नाही किंवा का करू नये. तर आपल्याला एक गोष्ट नक्की माहिती आहे फ्रेंड की व्याप्तीच्या ज्ञानाशिवाय अनुमान कधीच आपण करता येत नाही, जोपर्यंत आपल्याला व्याप्तीचं ज्ञान होत नाही. पण उपमानामध्ये तर व्याप्तीचं इन्क्लुजनच नसते ना फ्रेंड. उपमानामध्ये थोडी ना व्याप्ती असते, त्यामुळे व्याप्ती नसेल तर ह्याच्यावरून अनुमानाचे ज्ञान होऊ शकते का? नाही. म्हणून आपण म्हणतो की हे 2 डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आणि थर्ड वाला आहे की शब्द प्रमाणात काय ह्याचा समावेश करू नये. तर कारण का? शब्द प्रमाणामध्ये काय म्हणलेलं आहे? शब्द प्रमाणामध्ये कधीही आवश्यक नाही की ज्याचे ज्ञान करायचे असते तो अर्थ, म्हणजे ज्याचे पण आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे तो अर्थ जिज्ञासू प्रमाणात त्याला प्रत्यक्षात असायला हवे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये शब्द प्रमाणामध्ये ज्याचं पण आपल्याला नॉलेज पाहिजे तो प्रत्यक्षात असायलाच हवे असं कधीच आवश्यक नाही. पण उपमानामध्ये कसं प्रत्यक्ष आपण पाहतो ना, तेव्हाच त्याला उपमा देतो. मग त्यामुळे शब्द प्रमाणात सुद्धा ह्याचं इन्क्लुजन करू नये. पहिल्यांदा म्हणले की प्रत्यक्षामध्ये इन्क्लुजन का करू नये, नंतर म्हणलेलं आहे आपल्याला की अनुमानामध्ये करू नका, आणि नंतर शब्द प्रमाणात, ज्याला आपण आप्तोपदेश प्रमाण म्हणतो. आता उपयोगिता पाहूया आयुर्वेदामध्ये. तर आहे रोगाच्या कारण रूपात निदानाच्या दृष्टिकोनातून प्रमाणाची आवश्यकता पडते. आता हे तर सर्वांना माहिती आहे ना फ्रेंड, जेवढे पण प्रमाणात आपण पाहिली आहेत तर सगळ्यांमध्ये निदानाच्या दृष्टिकोनातून म्हणजे सगळेच प्रथम स्थान म्हणलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे प्रत्येकाला इम्पॉर्टन्स दाखवायचे म्हणून तसं पॉईंट दिलेला आहे. तर तुम्ही पण लर्न ठेवा की निदानाच्या दृष्टिकोनातून ह्याची उपयोगिता आहे. कोणालाही कारणवशात कोणताही रोग झाला, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा रोग झाला
अन्य व्यक्तीला जर तोच उत्पन्न होऊ शकला किंवा मग तो जरी नसला तर आपण म्हणता काय उपमळत होता माय त्याला हा रोग झाला होता, तशाच सिम्पटम ह्याच्यामध्ये पण दिसायला काय ह्याला पण तोच रोग तर झाला नाही असे उपमा देतो ना आपण, तर ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सेकंड आहे रोगाचे ज्ञान सुद्धा उपमान प्रमाणाने होते. म्हणजे एखादा रोग आहे तर त्याचे ज्ञान, जसं की आपण ऑलरेडी एक्झाम्पल 2 पाहिलं होतं ना, धनुस्तंभचे किंवा दंडक रोगाचे ज्ञान ऑलरेडी पाहिले. दंडपतानक व्याधीमध्ये काय होते की पूर्ण दंड आहेत ना, म्हणजे ते जे व्यक्ती आहे तर त्याचे शरीर पूर्ण ताट पडते असं दंडाप्रमाणे, लाकडाप्रमाणे. आणि धनुर्वातामध्ये तर पूर्ण त्याची शरीराची आकृती आहे ना फ्रेंड, अशी कमानासारखी दिसायला लागते. हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे उपमानाची वात्स्यायाने दिलेली उदाहरणे, जसा मुदग तशी मुदगपर्णी, मुगासारखा रानमुग, माश म्हणजे उडदाप्रमाणे माशपर्शी. आता जनरली फ्रेंड आपल्याला मूग आणि उडीद हे दोन माहिती आहे, शेतात असतात आपल्या, पण जे शेतात नसतात समजा ते अन्य ठिकाणी घेतले जातात जंगलामध्ये वगैरे, पण ते त्याच्यासारखी दिसतात मुगासारखी, तर त्याला आपण डायरेक्ट मूग थोडी ना म्हणू शकतो, मुदगपर्णी म्हणतो त्याला, म्हणजे रानमुगा. आणि माश माहिती आहे आपल्याला, उडीदला म्हणतो आपण, पण माशपर्णी म्हणजे त्याच्यासारखा आहे माशसारखा, तर ह्याला काय म्हणतो आपण, रान उडीद म्हणतो. म्हणजे उपमा दिली आहे ना फ्रेंड इथे पण. आता नेक्स्ट आहे आपल्याला हे माहिती आहे, दोषाची जेव्हा साम्य अवस्था असते आरोग्य म्हणतो आणि वैषम्य अवस्थेला रोग म्हणतात. तर ही जी साम्य अवस्था म्हणजे ज्याच्यामुळे प्रस्थापित होते ते जे द्रव्य आहे त्याचा उपयोग करणे, आणि वैषम्य अवस्था जे उत्पन्न करणारे द्रव्य आहेत त्याचा त्याग करणे. तर ह्याचं पण ज्ञान आपल्याला कशावरून होतं, तर सादृश्य ज्ञान, जे म्हणजे सादृश्य ज्ञानावरूनच आपल्याला हे कळतं किंवा आवश्यकता समजते आपल्याला. आणि हे कशामुळे होते, उपमानामुळे होते. तर चिकित्सेत सुद्धा उपमानाचा आवश्यकता असते. आपल्याला माहिती आहे चिकित्सेत, आता जसं इथे एक एक्झाम्पल दिले की एखादा व्यक्ती आहे तो धनुष्य चालवण्यामध्ये एकदम माहिर आहे, तर तो कधीच असफल होत नाही, म्हणजे नेहमी सफल होतो. त्याच प्रकारे जर एखादा वैद्य आहे त्यानं जर एखाद्या रोगाला मुळातूनच दूर केलं तर तो पण त्याच चिकित्सेमध्ये कसा म्हणतो आपण, सफल आहे म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्हणजे समजा एखादा पेशंट आला आपल्याकडे आणि त्यांनी म्हणलं की मला इथे पीडा व्हायलेत, इथं वेदना व्हायलेत, मग असे वेगवेगळे वैद्याला अनेक उपमांच्या आधारे सांगतो. तर एखाद्याच्या पोटामध्ये म्हणजे त्यानं सांगतो पोटामध्ये पीळ पडल्यासारखे वाटते, सुया टोचल्यासारखे, छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटते, कानात घंटा वाजल्यासारखे आवाज येतो, पायात मुंगे आल्यासारखे. म्हणजे हे सगळे जे वर्णन दिले आहे त्याच्यामध्ये, जसं की दगडाची उपमा घेतली आहे, इथं सुयाची उपमा घेतलेली आहे, मुंग्यांची, म्हणजे उपमा देऊ देऊ सांगतो. तसंच वैद्यसुद्धा तशाच क्वेश्चन विचारू शकतो, जसं की कैचीप्रमाणे कापल्यासारखे वाटते का, आग लागल्यासारखे वाटते का, हळदीप्रमाणे मूत्राचा वर्ण आहे का, किंवा मग मल प्रवृत्ती पाण्यासारखी येत आहे का, कफासारखं होते का. म्हणजे हे उपमा देऊ देऊ विचारतो. म्हणजे हे असं म्हणायचं आहे की उपमान प्रमाणाचा वैद्य पण यूज करतो आणि पेशंट पण. ठीक आहे. नंतर आहे शरीरामध्ये जे अंग प्रत्यंग मृदू अवयव आहे भावपदार्थाचे वर्णन करताना वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आढळतात. उदाहरणार्थ शुद्ध रक्ताचा वर्ण हा लाल कमळाप्रमाणे, गुंजा फळाप्रमाणे, इंद्रगोप किड्याप्रमाणे असतो. जो शुद्ध रक्त असते ना त्याचा वर्ण कसा असते, कमळाप्रमाणे असते, गुंज फळाप्रमाणे, इंद्रगोप किड्याप्रमाणे असतो. आणि आहार रसापासून शरीराचे पोषण खलेकपोत न्यायाने, शिरददी न्यायाने व केदार कुल्याने न्यायाने होते. आता हे पण इथे पण उपमा दिली आहे ना फ्रेंड. रक्ताचा कलर कसा आहे, इंद्रगोप किड्याप्रमाणे, म्हणजे इथे पण. आणि उपमान सादृश्यमूलक, उपमानाचे दोन भेद सांगितलेले आहेत. एक आहे सादृश्यमूलक आणि वैधर्म्यमूलक. या भेदाने दोन प्रकारचा असतो. सामान्य किंवा विशेष वर्णनाच्या प्रसंगात दोन्ही प्रकारचा उपमान प्रयोग केला जातो. म्हणजे नॉर्मली दोन्ही उपमानाचा आपण यूज करतो. द्रव्यविज्ञानाच्या दृष्टीने ज्ञान वनातील वंचर, वनामध्ये जे काही वंचर आहेत, तापस, गोपाल इत्यादी द्वारा उपमानाच्या साह्याने माहिती मिळते. आणि कधी कधी औषधांचे वर्गीकरण आहेत ना, तर त्याच्या मध्ये सुद्धा उपमान युजफुल आहे. आणि नेक्स्ट आहे की म्हणजे आता एखादा रत्न आहे, आपण एखादी वस्तू वगैरे माहिती नाही किंवा रत्नाची ओळख वगैरे माहीत नाही, ते तेव्हाच माहिती होते ना. तर त्यासारखी आपण दुसरी वस्तू पाहिली आहे ऑलरेडी आणि त्याची उपमा देऊन आपण त्याला एक्सप्लेन करत आहे, तर ते इझिली समजून जाईल. वस्तूंच्या सादृश्य किंवा वैलक्षण्याचे ज्ञान करून घेतो. आणि पुन्हा म्हटलेलं आहे की उपमान प्रत्यक्ष ज्ञानात सुद्धा सहाय्यक असते. आयुर्वेदामध्ये ह्याला म्हणजे स्वतंत्र मांडलं नसलं तर असं समजायचं नाही की ह्याची उपयोगिता नाही, कारण आयुर्वेदात वात आदी दोषासोबत मधुर आदी षड्रसाच्या साधर्म्य वैधर्म्य ज्ञानावर अधिक भर आहे. आणि जिथं साधर्म्य वैधर्म्यता येते तिथे उपमान प्रमाण येणारच. सादृश्यमूलक तर कुठे, वैधर्म्यमूलक असे वर्णन आयुर्वेदामध्ये आढळून येते. आणि उपशय अनुपशयात सुद्धा ह्याचे ज्ञान होते. चिकित्सेमध्ये वाढलेल्या दोषाला, म्हणजे आता समजा एखादे दोष वाढलेले आहेत त्याला कमी करण्यासाठी आणि जे ऑलरेडी क्षीण आहेत त्याला वाढवण्यासाठी वैधर्म्य साधर्म्य ज्ञानाचे महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. हे पण साधर्म्य वैधर्म्य आलं तिथे आलं. आणि जे अहितकर असे म्हणजे जे आहार विहार वगैरे आहे त्याचा त्याग करावा,
तर हे उपमान प्रमाणानेच आपल्याला समजते. म्हणून निर्विवाद रूपात सत्य आहे की आयुर्वेद शास्त्रात सादृश्य व वैदृश्याला ज्ञानोपर्जनासाठी उपमान प्रमाणाची महत् उपयोगिता स्वीकृत केली गेली आहे. स्वास्थ्याची रक्षा व रोगाची चिकित्सा या दोन्ही क्षेत्रात सामान्य व विशेषाची महत्ता आहे. तर फ्रेंड, हा टॉपिक जे आहे ना, याच्यामध्ये इम्पॉर्टन्स तर काय आहे की उपयोगिता जास्त आहे. आणि ह्याचे प्रकार जे आहेत 3 प्रकार, हे एक लन ठेवा तुम्ही आणि लक्षण एक लन ठेवा. बाकी एवढं काही नाही आहे. निरुक्ती एक आहे आणि आयुर्वेदामध्ये उपमान लक्षण म्हणजे बाकीच्या कोणं मानलं आहे किंवा मग जसं उदाहरण देऊ एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला. तर थँक्यू फ्रेंड.